नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. महागाईच्या पार्श्वभूमीवर नाभिकांच्या दरवाढीवर होणार निर्णय. वाढती महागाई, सलूनसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या वाढलेल्या किमती, दुकानांचे भाडे, वीज बिल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर नाभिक व्यवसायाच्या दरवाढीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी श्री संतसेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्था सोलापूर यांच्या वतीनं उद्या शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता 7 रस्ता येथील इरन्ना उपलम मंगल कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती अध्यक्ष अभयकुमार कांती यांनी पत्रकार परिषदेत दिली. संघ सेवाभावी संस्था गेले 60 वर्षापासून ही संघटना असून ह्या संघटनेच्या माध्यमातून दर 3 वर्षाला दाढी कटिंगची भाववाढ केली जातात. यावर्षी देखील भाववाढ व नूतन पदाधिकाऱ्याची निवड या विषयावर 8 तारखेला उद्याच्या 8 तारखेला दुकानदार संघटनेच्या माध्यमातून सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. सर्व दुकानदारांनी उपस्थित राहावं असे आवाहन करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये विशेषतः सांगायचं म्हणजे की भाववाढ करण्याचा उद्देश एवढा एकच आहे की लाईट बिल, दुकानचं भाडं हे अत्यंत महाग झाल्यामुळं आम्हाला भाववाढ करण्याचं भाग पडण्याचं आलं आहे. यासाठी आम्ही सर्व दुकानदार एकत्र येऊन 8 तारखेला भाववाढ करण्याचा निर्णय आणि नूतन पदाधिकारी निवड करण्याचा घेत आहोत. सभेला शहरातील नाभिक समाजाचे प्रमुख मार्गदर्शक मनोहर क्षीरसागर, प्राध्यापक हिंदूराव गोरे, पंडित येळगे, संजय जोगीपेटकर, चंद्रमौळी तमनूर, ईश्वर घोडके, विठ्ठल सिंगराल, अनिल कोंडूर, विठ्ठल मालतुमकर, शेखर कोंडापुरे, राजू हळदे आणि शिवराज हडपत उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषद मध्ये संस्थेचे आनंद सिंगराल, सिद्धराम रुद्रार, भारत क्षीरसागर, राकेश शिंदगेकर, आनंद राऊत, मोहन जमदाडे, अनिल कोंडूर, गीतेंद्र बेनाळकर आदी उपस्थित होते.